देवानं हा तू काय म्हणजे बस गोपाळांना सांगितलं आज संध्याकाळी आपण हिच्या घरी जायचं. कोण म्हणत आहे? कोण म्हणत आहे? भगवान परमात्मा. गोपाळ म्हणे देवा संध्याकाळी जायचं नाही म्हणे आज बाजार आहे. कुठला? मथुरेचा बाजार. गवळणी कुठं जाईल? गवळणी कुठे जाईल? हा गवळणीचा थाट हे दुसरं आहे मथुरेच्या बाजारावर. हा नाही का? बस म्हणजे आज दुपारीच्या घरी चोरी करायची. बस गवळण गेली कुठे? ललिता बाजाराला गेली. बरोबर भगवान परमात्म्याने गोपाळांना घेतलं, गेले तिच्या घरी. दही दूध लोणी खाल्लं. एवढंच नाही तर तेवढ्यामध्ये आली ना ललिता घरी. कारण वेळ कमी होता. वेळ कमी होता म्हणे मी बाजार जास्त करणार नाही. वेळ कमी आहे म्हणे कारण मी जर जास्त बाजार करत राहिले तर म्हणे काला बाकी आहे. पुन्हा आरती व्हायला वेळ लागते. पुन्हा आम्हाला लांब लांब जायचं आहे नाही का? म्हणजे 100 120 150च्या जवळपास गाव आहे तर त्याची जना मग बस म्हणे न उशीर करता ललिता वापस आली आणि आल्याच्या नंतर भगवान परमात्मा सापडले. कोणाच्या ताब्यात? ललिताच्या ताब्यात. अरे काना तुझं म्हणणं काय होतं की मी पुन्हा चोरी करणार नाही म्हणे का आलास माझ्या घरी? चल कुठे? यशोदेकडे. भगवंताचा हात पकडला आणि भगवंताचा हात धरून मात्र चालली होती. आणि इकडे बाजार भरला होता पुन्हा गोकुळामध्ये बाजार भरायचा. बस चालली बाजारातून म्हणे आज मी कृष्णाला पकडलो. घोड्या मारतच चालली. कोण? जागे आहे ना तुम्ही? हा चालू द्या पुन्हा चालू द्या. तुमच्या पुढं माईकच आणून लावतो मी. आणू का? अजूनही पहा. हा बोला 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 चालू द्या. तुमचंच ऐकतो आज मी. काय म्हणावं बा खरंच ना ते अति होऊन राहिलं माझं. आता माझंच म्हणा लागलं. हा काय करावं बा. असो आता मी इकडच्या हे पाडून द्यायचं तर नाही. इकडच्या सांगतो एक तर मान दुखून राहिली. इकडे पाहा लागते कधी इकडे पाहा लागते. आणि झाले इकडे मान तर मग काय कोण पैसा लावणार? बरोबर आहे. म्हणजे दोन्हीकडे लक्ष देता आणि त्याच्यातही यायला सांगायला लागत आहे ह्या गोष्टी. म्हणजे काही लोकांना घेणं देणंच नाही. नाही तसं तुम्हाला आहे म्हणा मला माहिती आहे. ऐका काय केलं? भगवंताचा हात पकडला. कोणी? किती लोक झोपले हातवरती? हा आता काय म्हणावं? हा शब्द प्रत्येकाने पाठ होणार आहे. ज्यांनी ज्यांनी पता ऐकला त्याने सगळे. ऐका गोड आहे बघा लक्षात घ्या. बस झालं 10 मिनिटामध्ये कीर्तन असतो. जास्त वेळ घेणार नाही. आता ऐका काय केलं? ललिताने देवाचा हात पकडला आणि बाजारातून चालले. कुठून? बोला कुठून चालले? बाजारातून. काय म्हणत आहे? आज मी देवाला पकडलं. चालली हुड्या मार. तेवढ्यामध्ये झालं असं का ललिताचा पती आला. म्हणजे तिच्या घरचा त्याला काय म्हणतात आपल्या भाषेत? नवरा. हा आवाज म्हणतात नवरा. नवरा म्हणून कोणाचा? बरोबर आहे ना. ललिताचा नवरा आला म्हणे काही येडीबिडी झाली का काय? त्या कृष्णाला पकडलं. तो तेवढा छोटस आहे बालक आणि सोडून दे ना. नाही सोडणार. त्याला म्हणलं होतं चोरी करू नको म्हणे. हा म्हणे करणार नाही म्हणून म्हणलं होतं म्हणे. पण मात्र खोटा बोलला. आता याला कुठून येतो? यशोदेकडे. तेवढ्यात कृष्ण काय म्हणतो बघा. ते बाई तुला नेऊ नको असं म्हणत नाही. तू ने मला. काय? मी कोणाकडे? असं बोललं तर थोडं वेगळं. ऐका मग ते मी देऊ नको म्हणून म्हणत नाही. पण म्हणते साऱ्या दुपारचा हात पकडून आणला माझा. अर्धा तास झाला म्हणते घरापासून बाजारापर्यंत आलो. हात दुखला ना माझा. कोण म्हणते? भगवान परमात्मा देव. हात सोड. ह्या हात सोड आणि हात पकड म्हणते. कोण? कोण म्हणते? देव म्हणते.
कारण छलय आहे. बस तिने ऐकलं, तिने काय केलं, देवाचा हा हात सोडला आणि इकडचा हात पकडला. पण देवाने काय केलं, तिच्या नवऱ्याचा हात तिच्या हातात देऊन दिला आणि हे चालली आता उड्या मारत. देवाला पकडलं, देवाला पकडलं, देवाला पकडलं. लोक म्हणते काय येडी झाले काय, नवऱ्याचा हात हातात आहे म्हणते देवाला पकडलं. प्रश्नच आहे ना. हा, हात कोणाचा हातात आहे, देवाचा, तिच्या नवऱ्याचा. कारण देव निष्ठून गेले, मागच्या गल्लीतून पळून गेले आणि यशोदेच्या कमरेवर जाऊन, कुठं, कडेवर. हा बस कडेवर. आणि यशोदेला सांगितलं म्हणे, आई नेहमीप्रमाणे घराने गेला म्हणे, आता लोक म्हणे बरोबर घरानं आलं तर मला बाहेर न्यायचं, कुठं, कडेवर उठली. बस तसंच झालं. हिला मान्य नव्हतं, लोक हसत होते, कारण हिनाच चालली होती कशी, देवाला पकडली, देवाला पकडली. हातात कोण होतं, हातात कोण होतं, हा नवरा होता. हे उड्या मारत चालले. बस जाता जाता लोक हसू लागले, म्हणे येडी झाली बाई, 100% येडी झाली. कारण हातात नवरा आणि देवाले पकड गेली यशोदेच्या दारावर. म्हणते, हे यशोदे, तू म्हणत होती ना का तुझं लेकरू खोड्या करत नाही, माझं लेकरू खोड्या करत नाही, म्हणे घे, आज मी कृष्णाने पकडलं. यशोदा म्हणे बयार झाली काय, पिसाळली पिसाळली का, कम्यार झाली. आपल्या भाषेत, आपली भाषा आहे ना अशी आपल्या विदर्भात, म्हणे लेकरू माझ्या कडेवर आहे. कृष्ण कुठं होता, घरात. कोणाच्या कडेवर, यशोदेच्या. काय म्हणे, आज मी कृष्णाला पकडून आणलं. हे बघ, जशी यशोदा बाहेर आली, ललिताने बघितलं कोणाकडे, यशोदाकडे. यशोदेच्या कडीवर कोण दिसलं, कृष्ण. असा हात फिरला, अरे देवा म्हणून माग फिरून पाहिलं, तिचा नवरा दिसला. म्हणे पतिराज तुम्ही केव्हा, आणि हात बदलले तेव्हा, हात बदलला तेव्हा. बस अशा अनंत खोड्या केल्या कोणी, भगवान परमात्म्याने. लहान लेकरं सुद्धा खोड्याच करतात. बऱ्या आपण सुद्धा खोड्या केल्याच आहे लहान असताना. तुमच्या गावातले तर माहितच आहे तुम्हाला, सांगायची काही गरज नाही. जे देव म्हणलं चालू झालं. हा नाही का, लहान लेकरं लय विचित्र असतं. असो, जास्त आपल्याला सांगता येणार नाही. भगवान परमात्म्याने अनेक खोड्या केल्या, एवढ्या खोड्या केल्या का म्हणे आता खोड्या थांबवा लागल्या, कारण अर्धा तास पुन्हा लागते. म्हणून म्हणे बस देव म्हणे आता खोड्या करायच्या नाही, राहिलेल्या खोड्या पाहू पुन्हा जर योग आला कधी तर पुन्हा सांगण्यासाठी भरपूर आहे. आणि आता जास्त खोड्या नको करू. आणि बस म्हणून भगवान परमात्म्याला यशोदा मैया सुद्धा म्हणत आहे, कारण यशोदा मैयाने सुद्धा बऱ्याच खोड्या देवाच्या पकडल्या. आणि शेवटी गौरणीचं सुद्धा ऐकलं, कारण गौरण काय म्हणायची, यशोदे गा तुला येईल राग, 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 तुला येईल राग, यशोदे गा तुला येईल राग. तुझ्या कृष्णाला काही तरी सांगना ग, तुझ्या कृष्णाला काही तरी सांगना ग, यशोदे गा तुला येईल राग, यशोदे गा तुला येईल राग, यशोदे गा तुला येईल राग, यशोदे गा तुला येईल राग. कोण म्हणायचे, गौरणी. कोणा
नंदनाकडे घराने घेऊन जायच्या, यशोदा मैयाकडे. यशोदे तुला राग येईल, तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग. आमच्या घरी येतो, चोऱ्या करतो, आमच्या घरचं दही दूध दोन्ही खातो, आमचं चित्त सुद्धा याने चोरून घेतलाय. बस असं आहे का? झालं फिक्स. आता याला घरी ठेवणार नाही, कारण याने घरी ठेवलं याला सवय कधी लागायची चांगली नाही का. म्हणे बस आता याला इथं ठेवणं गरजेचं नाही आहे. म्हणे आता भरपूर झालं, आता एक काम करा, म्हणे सर्वजण आपापल्या हात वरती करा. मला म्हणलं आता मी सगळ्यांनी हात वरती करा, सर्वांचे बसलेले सगळे बाहेरचे आजूबाजूचे, कारण आपल्याला काय करायचं आहे, भजन करायचं आहे. चला सर्वांचे हात करा, हे वरती करा. हा झाले. पहिले हात वरती उद्या सगळ्यांचे पहिले, कारण कंजूसी नाही केली पाहिजे. जाऊ द्या, त्याच्यापेक्षा सोपं सांगता, ज्यांना ज्यांना देवाने हात दिले असं त्यांनीच वरती करा, आणि नसेल दिले तर राहू द्या. आता जमलं ना तुम्हाला? आहे का नाही तर तुम्हाला बटना फिरवा लागते. मावशी हा इकडं नाही, इकडं हात वरती करा. हा राहू द्या, आता उद्या सकाळपर्यंत हा चला. विठोबा
संत मोहन बाबा की राष्ट्रसंत महाराज की साधू संतांची छत्रपती शिवाजी महाराज की राष्ट्रीय आनंद की कसं वाटते आता सांगा. ज्या ठिकाणी असं भागवत सप्ताह होते त्या भागवत सप्त्यामध्ये दान करा आणि मागा देवाला काय पाहिजे ते, पण निस्वार्थ मनानं दान करा. पण लोक राहिले तशी घरोघरी वर्गणीने फिरा लागते. मी काय बोललो, न मागता वर्गणी आणून दी, देव त्याचीच वर्गणी स्वीकार करते. पहिली गोष्ट न मागताच आणून दिले पाहिजे. कार्यकर्त्याला घरपर्यंत येऊ द्यायचं नाही. कार्यकर्ता म्हणजे देव आहे, लक्षात घ्या. हो, त्यांना बुद्धी देणारे कोण आहे? तुम्ही बोला. तुम्हाला बुद्धी देणारे कोण आहे? भगवंत देव आहे ना, मान्य आहे का सगळ्याला? हा, मग कार्यकर्ता सुद्धा देव आहे. देवाला आपल्या घरी काही मागण्यासाठी आपण बोलावं? हा, आपल्याला मागायचं आहे ना देवाकडे, तर आपल्याला कुठे जावं लागेल? देवाकडे जावं लागेल. तर मग कार्यकर्त्यांना तुम्ही घरी काय येऊ देता वर्गणी मागायला? हा, चुकीचा. पुढच्या वर्षीपासून अशी शिस्त लावा तर कुठल्याच कार्यकर्त्यांना त्रास झाला नाही पाहिजे. वर्गणी मागायला घरी येऊ द्यायचं नाही. पहिला दिवस सप्त्याचा सुरुवात झाली किंवा त्याच्या महिन्याभऱ्या अगोदर बस वर्गणी कार्यकर्त्याकडे पोहोचली पाहिजे. मंदिरात यायचं, पावती फाडायची, बस देव स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या. हो, आणि एवढंच नाही तर कोणालाच त्रास होणार नाही. लक्षात घ्या, कोणालाच त्रास होणार नाही आणि आयुष्यामध्ये सप्ताही बंद पडणार नाही. जर कोणाला त्रास झाला नाही तर सप्ताह कसा काय बंद पडेल? हा, कार्यकर्त्यांना नाही, लोकांनाही त्रास नाही. वेळ काढा. देवासाठी जो वेळ दे, अंतिम क्षणाला देव फक्त त्याला वेळ दे. लक्षात ठेवा. का याने मला वेळ दिला, आपल्यावरती एखादी संकट आलं, रस्त्याने जात असताना होणारा ऍक्सिडेंट सुद्धा देव टाळतो. का टाळतो? लक्षात घ्या. कसा टाळल तुम्हाला ते सांगतो. रस्त्याने जात आहे, देवाला कळालं अरे पुढे चालून या गाडीने याचा ऍक्सिडेंट होणार आहे. देव काय करेल? तुम्हाला एक तर खूप तहान लागू देईल का थांबून जा, पाणी पी. ऍक्सिडेंट तुमचा टळल्याशिवाय राहणार नाही. हे कोणाच्या हातात आहे? देवाच्या. प्रारब्ध लिहिणं त्याच्या हातात आहे. मग प्रारब्ध लिहिणं त्याच्या हातात आहे, पण प्रारब्ध कसं वागवायचं आहे, कसं चालवायचं आहे ते कर्म आपल्याला करावं लागतं. त्याच्यासाठी चांगले कर्म म्हणजे तुम्ही हेच केलेलं दान, दुसरं काही नाही. हा, म्हणून तुम्हाला जर वाटत असेल हा सप्ताह आयुष्यात बंद पडला नाही पाहिजे, मी तर देवाला या नारदाच्या गादीवरून एक प्रार्थना करतो की देवा, या मोही गावातले लोक खरोखर स्वच्छ मनाचे आणि चांगलेही आहे. बस देवाला एक प्रार्थना करीन, देवा यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी दे आणि हा सप्ताह जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मात्र असाच चालू दे. बस याच्या पलीकडे काही नाही. एवढंच नाही, अजून त्याच्या पुढचं बोलू. तुम्हाला वाटते का मोहन बाबा परत यावं? मला सांगा, वाटते का मोहन बाबा परत यावं असं वाटते? ऐका महिला मंडळी, तुमच्यासाठी मी काय बोलतो ते नीट ऐका. अरे रामकृष्ण हरी नावाचा उच्चार राहू द्या तुमच्या ओठाला. काय बोलतो नीट लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. रामकृष्ण हरी नावाचा उच्चार राहू द्या तुमच्या ओठाला. गरोदरपणामध्ये गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, ग्रामगीता याचा स्पर्श होऊ द्या तुमच्या हाताच्या बोटाला. स्पर्श झाला तुमच्या हाताच्या बोटाला तर मोहन बाबा जन्माला येतील तुमच्या पोटाला. लक्षात घ्या, मोहन बाबा यायला तयार आहे. मोहन बाबा यायला तयार आहे. हा, आई त्या क्वालिटीची लागेल. पुन्हा कोणासारखी आई लागेल? भाग्यवान ती आई लागेल. लक्षात घ्या, ती आई भाग्यवान आहे का? त्या आईच्या पोटी मात्र एवढा मोठा महात्मा जन्माला आला. लक्षात घ्या. म्हणून आपला जन्म झालेला आहे ना, या जन्मातला काला आपल्याला सुधारायचा असेल तर चांगला काला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी साधू संतांची किंमत करा. लक्षात घ्या, कारण हा देह पुन्हा नाही मिळणार. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना किंवा आयुष्य खातो काळ सावधान. लक्षात घ्या, काळ आयुष्य खातो आहे.
त्याच्यासाठी तुम्हाला सजग राहणं गरजेचं आहे. बस जीवनातला दुसरा कला नाहीये कोणताच. हाच कला आहे. तुम्ही जे कर्म चांगलं कराल हा तुमच्या जीवनातला खरा कला असेल. याच्या पलीकडे कोणताच नाही. म्हणून 7 दिवस सप्ताह असला तर सप्त्याला प्रत्येक घरचे 2-4 माणसं बसलेच पाहिजे सप्त्यामध्ये. मीच म्हणून नाही, कोणताही भागवतकार येऊ द्या, कोणताही कीर्तनकार येऊ द्या. बस एवढं जर झालं ना, पहा आपोआप भक्ती वाढली ना तुमच्या जीवनात, आपोआप तुमच्याजवळ पैसा वाढेल. देवाला सांगायची गरज नाही. लक्षात घ्या. बऱ्याच लोकांचा अनुभव आहे की देवाचं नामस्मरण केल्याने आमच्या जीवनात सगळ्या गोष्टी घडल्या. बऱ्याच काही लोकांना साक्षात दर्शन अजूनही होतात. कोणाचे? मोहन बाबाचे. सांगू मोहन बाबा कोणाला म्हणायचं? सांगू काय? एका वाक्यात सांगू? ऐकायचं आहे? ऐकायचं आहे का? ऐकायचं आहे मोहन बाबा कोणाला म्हणायचं? ऐका. 5 ज्ञानेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 11वं मन यांच्यावर होता ताबा. ज्यांनी मोही गावामध्ये शोधून काढला आनंदाचा गाभा, त्यांचं नाव मोहन बाबा. आनंदाचा गाभा हाच जो आनंद आज तुम्ही या दिंडीमध्ये घेतला, या रिंगणामध्ये घेतला. तुम्ही सर्वांनी या दिंडीतल्या लोकांचे पाय धुवून काढले. बस हेच मोही गावातलं भाग्य आहे, हेच मोही गावाचं कर्म आहे. असेच कर्म करा, भगवान परमात्मा तुमच्या भेटीला येतील. बस याच्या पलीकडे मी दुसरं कीर्तन काहीच करू शकत नाही. झालं कीर्तन, संपलं कीर्तन. भगवान परमात्मा गेले. गाई घेतल्या सोबत, गोपाळांना घेतलं आणि सोबत शिदोऱ्या घेतल्या. शिदोऱ्या एकत्र केल्या आणि तिथे मात्र भगवान परमात्मा आता वेळ जास्त झाली म्हणे बस आता खेळ चालू करायचा. म्हणून देवाने खेळ चालू केला. क्रिकेट, लगोरी, खो खो ऐकायला. महाराज म्हणून तुम्ही खेळ ऐका फक्त. कशी
बस भगवान परमात्मा तिथे गेले, खेळ खेळले आणि मात्र भगवान परमात्मा म्हणताय बस झाला आता. कारण चंदू डोहामध्ये गेला होता, तोही देवाने बाहेर आणला, खाली मर्दन केलं. आता म्हणे शिदोऱ्या आल्या, शिदोऱ्या एकत्र केल्या देवाने, काला केला, काला गोपाळांना दिला. म्हणे ए गोपाळ, खाली काला सांडवायचा नाही, आणि काला जर सांडला काला जर सांडला तर मात्र खायचा नाही. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. हा, सांडलेला खायचं नाही, मग तो काला असो की विकार असो, लक्षात घ्या. बस झालं. भगवंताने काला केला, सर्वांना तो काला दिला. कारण देवाला सुद्धा हा काला दुर्लभ आहे. पण मी पहिले सांगितलं, आपल्याला काला मिळाला, आपण भाग्यवान जीव आहे. बस झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर Thank you.